नमस्कार, मी राहुल दबादे. आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे लेक लाडकी योजना. तर ही लेक लाडकी योजना ही सामाजिक व आर्थिक योजना आहे, जी मुलीच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि मुलीची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाकडून राबवल्या जात असते. आणि या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलीचा बालविवाह रोखणे, मुलीच्या शिक्षणाला चालना देणे आणि मुलीच्या सुरक्षितता सुनिश्चित करणे. तर या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून मुलगी जन्म आल्यापासून ते मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून 1,01,000 रुपये हे मोफत देण्यात येत असते. तर या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे आणि पात्रता काय आहे, कागदपत्र कोणकोणती लागतात आहे, याबद्दल सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अगोदरच आलेले आहे. आणि तुमचे जर खूप जास्त कमेंट येत असतील तर याबद्दल संपूर्ण माहितीचा डिटेल व्हिडिओ आपण चॅनलवर पुन्हा घेऊन येऊ, पण त्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवावे लागणार आहे. तर महाराष्ट्र शासनाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या लेक लाडकी योजनेचा हा लाभ मुलगीला एकदा मिळत नाही, तर हा लाभ मुलीच्या जन्मापासून ते मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने दिल्या जात असते. तर लेक लाडकी योजनेच्या या लाभाच्या पहिल्या टप्प्याचे वितरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून तर 18,10,20,000 रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहे. आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून एक जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर काय जी आर आहे आणि यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे हे आपण समोर पाहणार आहोत. तर बघा, लेक लाडकी योजनेकरिता निधी वितरणासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा हा जी आर महिला व बाल विकास विभागाअंतर्गत दिनांक 25 जून 2026 ला हा निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये काय शासन निर्णय आहे, काय जी आर आहे, याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास संदर्भ दिनांक 30/10/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर लेक लाडकी योजनेअंतर्गत आयुक्तालयाच्या स्तरावरून नियुक्त करण्यात आलेल्या मनुष्यबळाच्या मानधनाकरिता तसेच लाभार्थ्यांना लाभ अदा करण्याकरिता सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये पुढील वितरण पत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपलेखाशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद अर्थसंकल्पीय तरतुदीतून रकाना क्रमांक 3 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये 18,10,20,000 रुपये फक्त एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर बघा, हा लेक लाडकी योजनेच्या संदर्भात हा जी आर आहे. हा जी आर शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये 18,10,20,000 एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. तर बघा, इथे रकाना क्रमांकामध्ये इथे स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे. आणि मंजूर झालेला हा निधी आता लेक लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांना हा पहिला हप्ता त्यांना वितरित लवकरच करण्यात येणार आहे. ही होती लेक लाडकी योजनेसंदर्भातील माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.